विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। अक्कलकोट रोड सादुल पेट्रोल पंपच्या समोर ड्रेनेजमध्ये जे कामगार काम करत असताना पडले होते त्या कामगारांना प्रत्येक व्यक्तीला 10 लाख रुपये देऊ असे महापौर व आयुक्त साहेबांनी माहिती दिली। रस्त्याचे रुंदीकरण काम चालू असताना आणि बाजूचं ड्रेनेजचं काम या ठिकाणी चालू असताना जे कर्मचारी काम करत असताना 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। एक मोठा अपघात या ठिकाणी झालेला आहे। तरी ज्या कोणी संबंधित त्यांच्या नातेवाईक आहेत त्यांना मदत म्हणून 40 लाख देणार आहे। ज्यांच्या एक दुर्घटना झालेला आहे म्हणून सर्व सोलापूर शहराचं एक दुःखाचं सावट कोसळलेलं आहे। आपण सर्वांनी त्यांना मदत म्हणून 40 लाख देणार आहे असे जाहीर करते। प्रत्येकी का प्रत्येकी 10 लाख प्रमाणे देणार आहे। जखमींचं जे काही खर्च येणार आहे ते आम्ही महापालिकेच्या वतीने ट्रीटमेंट देणार आहे। हा धनादेश कधीपर्यंत देणार? धनादेश कधीपर्यंत देणार? चेक कधीपर्यंत देणार? सोमवारीपर्यंत त्यांच्या नातेवाईकांना बोलून त्या ठिकाणी चेकच्या रूपाने देणार आहे। या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई होणार का नाही? जे चौकशी करून जे कारणीभूत असतील त्यांच्यावर कारवाई करणार आहे। आयुक्त साहेब सुरू होता त्यामध्ये आम्ही एमजेटीला कन्सल्टंट म्हणून नेमला होता आणि त्या अंतर्गत कंपनीच्या माध्यमातून काम सुरू होतं आणि त्याच दरम्यान काल संध्याकाळी अचानक त्या ड्रेनेजच्या चांबरमध्ये पडून 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि दुर्दैव घटना आहे आणि यांच्याबद्दल आम्ही पूर्ण चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांना सांगितलं आणि 2-3 दिवस म्हणजे तो रिपोर्ट येणार आहे। त्याप्रमाणे आम्ही जो जबाबदारी आणि या घटना पुढे नाही घडला पाहिजे कसं काळजी घेतला पाहिजे तो पण आम्ही या रिपोर्टच्या अंतर्गत आम्ही पुनरावृत्त नाही झालं पाहिजे कसं काळजी घ्यायचं पण मी या रिपोर्टमध्ये आम्ही चेक करेन आणि तसेच या जो घटनामध्ये मयत झाले त्यांना सर्वांना मिळून 40 लाख असं महापौरच्या माध्यमातून डिक्लेअर झालेलं आहे आणि तसेच जो जखमी होता त्यांना पण आम्ही ट्रीटमेंटचं आम्ही त्या ग्रामच्या माध्यमातून करण्यासाठी मक्तेदारावर कोणत्या स्वरूपाची कारवाई करणार? तर चौकशीमध्ये आम्ही पूर्ण कोणाचा निष्काळजीपणा झाला कसा झाला तो पूर्ण चौकशी करणार त्याप्रमाणे आम्ही चौकशीनंतर कारवाई करणार। MIDC मधलं जे दूषित पाणी आहे विषारी पाणी ते पाण्यावर ते काय करणार सर? त्याच्यावर सर्वे सिटी तिकडे एक ट्रीटमेंटचा प्लांट सुरू आहे त्यांच्या पण MPCBला आम्ही सांगितलं तो व्यवस्थित चेकिंग करून तयारी करण्यासाठी आणि त्या ट्रीटमेंट प्लांटमध्ये जो पाणी पाठवत नाही त्यांना क्लोजिंग करण्यासाठी पण 7 लोकांना आम्ही नोटीस दिला होता आणि त्यांच्या पण आम्ही ॲक्च्युली 5 लोकांचं बंद केलं नाही तर त्यांचं ट्रीटमेंट त्या प्लांटमध्ये गेला असं मला माहिती आहे। त्याबद्दल पण आम्ही पूर्ण चौकशी करणार। जो दूषित पाणी ड्रेनेजमध्ये नाही आला पाहिजे तो ट्रीटमेंट करूनच आला पाहिजे त्यासाठी पण आम्ही काळजी घेऊन यापुढे कारवाई। सर, यापूर्वी जे आहे ना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचाही अशाच पद्धतीने मृत्यू झाला होता तर त्यांनाही मदत मिळवून दिली कामगार संघटना असेल किंवा आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने त्यांना मदत मिळाली परंतु अशी घटना होऊ नये म्हणून महापालिका कधीच प्रयत्न केलेली दिसत नाही। आमच्या कॉर्पोरेशनकडे ऑलरेडी सेफ्टी इक्विपमेंट आहेत म्हणजे इकडे जो घसा करलेलं ॲक्च्युअली ठेकेदारच्या पण कन्सल्टंटच्या पण जबाबदारी आहे त्या ठिकाणी सेफ्टी इक्विपमेंट ठेवून काम करायचं तो घसा करलेलं पूर्ण चौकशीमध्ये आम्हाला कळणार आहे त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ। आमच्याकडे सेफ्टी इक्विपमेंट आहे आमच्या कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी आम्ही तो वापरूनच त्यांना हे काम करून घ्यायचं आम्ही करत आहे आतापर्यंत। 6 महिन्यापूर्वी तिथे 2 महिलांच्या गर्भधारणा जी बाळ होते बाळांची वाढ झाली नाही केमिकलच्या या पाण्याच्या वापरामुळे किंवा वासामुळे नाही मी सांग त्याच्याशी निगडीतच आहे हा विषय। का कोणी संबंधित आहेत का कोणी कारखानदार ज्याला काय झाला तो वेगळा विषय आहे याबद्दल नाही मॅडम पण तो विषय त्याच्याशी निगडीत आहे ह्या केमिकलच्या पाण्यामुळे गर्भधारणा झाल्या नाही मुलं त्यांची दगावलेली आहेत चौकशी करू। अक्कलकोट रोडवर काल जो अपघात झाला होता त्या अपघाताच्या संदर्भात ज्या 4 मयत झाले होते त्यांची एक PM साठी आले असताना प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जोपर्यंत त्यांना काही न्याय मिळत नाही किंवा त्यांना निधी मिळत नाही किंवा त्यांना काही कम्पेन्सेशन मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे डेड बॉडी बाहेर जाऊन देणार नाही किंवा आयुक्तांच्या कार्यालयात नेऊन ठेवतो असं म्हटल्यानंतर महापौरताई आणि महापालिकेचे आयुक्त इथे येऊन त्यांना 10,000 रुपयाची जो आहे 10 लाखाची जी मदत आहे ती 10 लाखाची मदत देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि सोमवार मंगळवारपर्यंत त्यांच्या खात्यात त्यांच्या अकाउंटवर चेक जमा होतील असं त्यांनी आता आम्हाला शब्द दिलेला आहे। या आश्वासनावर तुमचा विश्वास आहे का?
प्रशासनावर आम्ही म्हटलेलं प्रशासनावर आमचा विश्वास नाही, तरी सुद्धा जर यांनी जर यातमध्ये काही ढवळाढवळ केली किंवा चूक केली तर शेवटी मग आयुक्त आणि मग प्रहार संघटनेची गाठ आहे हे या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. याच्यात आता कसं आहे, मजदूर परप्रांत डेड बॉड्या घेऊन जाणार, त्यांचं पुन्हा ते कायदेशीर वारस कोण काय हे सर्व गरीब आहे, अडचणी खूप आहेत. त्यांना सोलापुरात येतील का पुन्हा सोलापुरात तर येतील का? नाही, त्यांचे सगळ्यांचे नंबर आमच्याजवळ आहेत, कॉन्टॅक्ट नंबर आहेत. कॉन्टॅक्ट नंबर सर्वांचे नंबर जे आहे प्रहार संघटना स्वतः या गोष्टीला फॉलोअप करणार. काही त्यांना पूर्ण टोटल फॉलोअप करून नाही, त्यांचा नंबर जोपर्यंत त्यांना अकाउंटवर पैसे जमा होत नाही ही प्रहारची प्रहार त्याला केल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर शेवटी आयुक्त मग आमचं समोरासमोर होईल, मग जे काही आमच्यावर गुन्हे दाखल होईल त्याला प्रहार तयार आहे. शेवटी आम्ही बघून घेऊ काय असेल. त्यांना ऑफ द रेकॉर्ड त्यांना येताना त्यांची जी वारसा आहेत कायदेशीर. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.